नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट काही संबंधितच होतं. अख्खा वेळभर 500 पॉइंटच्या पुढे ही मंदी गेली होती, पण त्याच्यात टायर सेक्टरचे शेअर तेजीत होते आणि सिमेंट सेक्टरचे शेअर तेजीत होते. तर हा पुढचा दृष्टिकोन विचारात घेऊन लोकांनी पोझिशन घेतली असावी असं वाटलं. कारण यानंतर आता ऑटो सेक्टरचे आकडे सुधारतील, ऑटोची विक्री आणखीन सुधारेल. ऑटोची विक्री सुधारली की टायरला असणारी मागणी वाढेल आणि त्यामुळे टायर कंपन्यांचा फायदा होईल. आणि दुसरं, क्रूडचा दर कमी होतोय आणि त्याचाही परिणाम टायर कंपन्यांना चांगला होईल, कारण क्रूड हा त्यांचा कच्चा माल आहे, तर त्यांचे मार्जिन्स पण वाढू शकते. आणि सिमेंट कंपन्यांचीही तीच कथा की पावसाळ्याच्या वेळेला सगळे जे त्यांचे स्लॅब टाकणारे कामगार असतात ते शेतीच्या कामासाठी गेलेले असतात, त्यामुळे सिमेंट कंपन्यांचे शेअर वाढत नाही. पण एकदा गणपती, दसरा, दिवाळी अशा मोठ्या सणांच्या वेळेला वेगवेगळे प्रोजेक्ट्स लॉन्च होतात, त्याच्यासाठी सिमेंटची मागणी वाढते. म्हणून पुढचा होरा विचारात घेऊन सिमेंटचे शेअर चाललेले नव्हते, रिझनेबल भावाला होते, म्हणून बाईक झाली असावी असा एक अंदाज. जर त्या शेअरमध्ये डिलिव्हरी व्हॉल्यूम तेवढ्या प्रमाणात दिसलं तर, नाहीतर बघूया काय होत आहे म्हणून ट्रेडिंग केलं असेल. पण हा एक विचार. आणि स्टील किंवा मेटलचे शेअर पण तेजीत होते. तर चीन काही पॅकेज देण्याची शक्यता बोलली जाते. चीनमधून मागणी येण्याची शक्यता आहे. आणि दुसरं, डॉलर इंडेक्स कमी होतोय, याचा चांगला परिणाम धातूवर होत असतो. डॉलर इंडेक्स कमी झाला की सोन्याचा भावही वाढतो, तसा मेटलचे भावही वाढतात. त्यामुळे आज मेटलचे शेअर तेजीत होते. HDBचं लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 835 रुपयावर आणि तसंच नॅशनल स्टॉक एक्सचेंजला सुद्धा 835 रुपयावर झालं. आणि दिवसभर हा शेअर 840, 841 या आसपास फिरत होता. 847, 48 पर्यंत भाव वाढलेला मी पाहिला. पण शेअर त्या भावावरनं पडला नाही. त्यामुळे लोकांना चांगले 100 रुपयाच्या आसपास लिस्टिंग गेन, याच्यामध्ये 10% एवढे लिस्टिंग गेन सगळ्यांना झाले. HCL टेकने युरोपमधल्या इक्विनॉक्स या कंपनी बरोबर त्यांचा जो करार होता तो वाढवला. साई सिल्कची विक्री 42% वाढली, म्हणून शेअर वाढला. ॲक्मे अँकेम कंपनी म्हणजे अँकेम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीचं नाव ANCHEM, अँकेम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तिची एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेडमध्ये अमॅलगॅमेशन होणार आहे. आता ह्या अमॅलगॅमेशन नंतर, म्हणजे हे सगळं मला कमेंट आली होती गॅब्रियलच्या संबंधात की 2 दिवस गॅब्रियलचा शेअर 20% वाढतोय.
आजही तो 20% वाढला, कालही 20% वाढला होता. तर काय आहे बाबा एवढ्या 2 दिवसात 40% वाढण्याचं कारण? म्हणून मी बघितलं तर त्यांचं अमॅलगॅमेशन सुद्धा आहे, डिमर्जर सुद्धा आहे आणि त्याचा रेशो सुद्धा जाहीर झाला आहे. हे सगळं हळूहळू 2026 मध्ये पूर्ण होईल असं मॅनेजमेंटने सांगितलं आहे. तर त्या अमॅलगॅमेशन डिमर्जर कसं होणार आहे? तर अँकेम कंपनी जी आहे तिचं एशिया इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये अमॅलगॅमेशन होईल. यानंतर ऑटोमोटिव्ह अंडरटेकिंगचं डिमर्जर होऊन ते गॅब्रियल इंडियामध्ये समाविष्ट होईल. गॅब्रियल इंडिया आणि ATPL म्हणजे ATPLचे जे प्रमोटर्स आहेत ते त्यांच्या 1000 शेअरला गॅब्रियल इंडियाचे 1158 शेअर्स इश्यू करतील. म्हणजे हा रेशो आहे. त्यामुळं हे सगळं ट्रान्झॅक्शन जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला सोपं जाईल त्यांचं स्ट्रक्चर, म्हणून हे सगळं करण्यात येत आहे. तर ते 2026 मध्ये होईल. तर ज्यांना कोणाला गॅब्रियलचा शेअर घेऊन 7-8 महिने थांबता येत असेल त्यांनी हा प्रयत्न करावा. गॅब्रियलने 2030 पर्यंत 50,000 कोटी रेव्हेन्यू होईल असं एक टार्गेट त्यांनी धरलं आहे. संभव स्टील ट्यूब याचंही आज लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 110 रुपये 10 पैशाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 110 रुपयाला त्याचं लिस्टिंग झालं. NBCC FDCM झू कडून त्यांना एक ऑर्डर मिळाली आहे. ती 153 कोटीच्या आसपास ही ऑर्डर मिळालेली मी पाहिली. ITIला ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम आणि लँड इंटेलिजन्स सिस्टीमसाठी ओरिसा आणि छत्तीसगड या राज्याकडून 880 कोटीची ऑर्डर मिळाली. तामिळनाडू मर्कंटाईल बँक. तामिळनाडू मर्कंटाईलचे ॲडव्हान्सेस वाढले 10.44% आणि त्यांची डिपॉझिट सुद्धा वाढली 9.8%. दुबईमधली एमिराट्स बँक जी आहे ती, त्या बँकेचं नाव आहे NBD. ही दुबईमधली बँक आहे. तर ही RBL बँकेमध्ये 20% स्टेक घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे 2 दिवस आपण बघतोय की RBL बँक आज 263 पर्यंत गेली होती, काल 260 पर्यंत गेली होती. तर ती सुद्धा का वाढतीये म्हणून बघितलं तर या बँकेची बोलणी चालली आहे. तर ती किती रुपयाने स्टेक घेतीये हे माहिती नाही, पण RBL बँक स्लोली वाढतीये. NBD बँक RBL मध्ये स्टेक घेतीये. तर मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन चालू आहे. बहुतेक हे कन्सॉलिडेशन 9 जुलैपर्यंत चालेल.
भारताचं जे डील होणार आहे ते फक्त अगदी छोट्या प्रमाणात सुरुवातीला होईल असं सांगण्यात येत आहे. भारत सांगताय की तुमच्या दबावाखाली डील केलं जाणार नाही. दोघंही आपण एकाच पातळीवर आहोत असं समजून दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल असं जर डील होत असेल तरच ते डील होईल. आणि ॲग्रो कमोडिटीज जे आहेत त्याच्यासाठी तुम्ही जी सवलत मागताय त्यामुळे भारतातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल, तर आम्हाला तसं डील करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यामुळे पुन्हा एक दिवस वाढतोय. ट्रेड डील करायला आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह अमेरिकेत गेलेले आहेत ते आणखीन एक दिवस राहणार आहेत, पण पूर्णपणे डील होण्यासाठी वेळ लागेल असं दिसतंय. तर बघूया काय काय होत आहे. कारण आज पुन्हा हमास हौथी यांनी हल्ला सुरू केलेला आहे, तर युद्धाची चिन्ह काही थांबलेली नाही आहेत. तर कसं कसं काय काय डेव्हलप होत आहे ते मार्केटही बघताय, आपणही बघूया. उद्या सकाळच्या व्हिडिओत हे आपण पाहू शकतो. मी 12 आणि 13 तारखेला कोर्स ठेवलाय. हा कोर्स ठाण्याला आहे. शनिवारी सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा 6 तास, आणि रविवारी पण सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4. हा कोर्स ऑफलाईन असेल आणि कोर्सचं ठिकाण ठाणे स्टेशनच्या जवळ आहे. ठाणे वेस्ट स्टेशनपासून 1 मिनिट लागतं. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. नमस्ते.